हॅलो नमस्कार, वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बासुंदीसारखी शेवयाची खीर अगदी सिक्रेट असा पदार्थ घालून करणार आहोत। तर कशा पद्धतीने करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आता वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया। तर आता इथे मी सर्वात प्रथम शेवया घेतलेल्या आहेत। तर ह्या बारीक शेवया आहेत खिरीसाठी। तर आता ह्या मी छान तुपामध्ये साजूक तूप 1 ते 1.5 चमचा मी घातलेला आहे तव्यावर आणि त्याच्यावर मी एक छान अशा खरपूस भाजून घेत आहे। तर ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। जास्त अशा हाय फ्लेमवर आपल्याला भाजायच्या नाही, लो फ्लेमवर अगदी हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग पटकन त्या अशा जळल्या जातात। तर इथे मी लो फ्लेमवर भाजून घेतले। तर तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे। शेवया भाजून झाल्यानंतर आता आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात। तर तुम्ही बघू शकताय खूप छान अशा मी लो फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहेत। थोडंसं साजूक तूप टाकून भाजून घ्यायच्यात तव्यावर। त्यानंतर आता आपण खिरीसाठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात हे बघणार आहोत। तर इथे मी शेवया भाजून घेतल्यात, आता आपण ह्या साईडला ठेवूयात। आता इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। तर 1 लिटर दुधाची मी शेवयाची खीर बनवणार आहे, त्यासाठी मी इथे 2 चमचे 2 टेबलस्पून बेसन पीठ ग्राम फ्लोअर घेतलेला आहे। तर आता आपल्याला त्याच तव्यावर थोडंसं परत साजूक तूप टाकून आपण ते बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण व्यवस्थित ते असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत। तर खूप छान खीर होते, अगदी बासुंदीसारखी। यामध्ये तुम्ही खवा वगैरे टाकला नाही तरी अगदी वेगळीच चव येते। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर खूप छान अशी वेगळी चव लागते आणि मिळून येते खीर, आपली एकदम बासुंदीसारखी होते। तर आता मी ते लो फ्लेमवर अगदी खरपूस असं ब्राऊन कलर येईपर्यंत बेसन पीठ भाजून घेत आहे तव्यावर। अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे। तुम्ही हाय फ्लेमवर अगदी भाजलं तर मग ते एकदम असं जळलं जातं किंवा थोडासा काळसरपणा येतो। त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित ब्राऊन कलरचं होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे। थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे मी आणि साजूक तुपातच भाजून घ्यायचं आहे, वेगळीच चव येते, स्मेल पण खूप छान सुटलेला आहे। तर आता जवळपास तुम्ही बघू शकताय याचा कलर चेंज झालेला आहे पिठाचा। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर दुपटीने याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर मी इथे 1 लिटर दुधासाठी 2 टेबलस्पून इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने करायची आहे। तर आता आपलं बेसन पीठ भाजून झाले, तुम्ही बघू शकता अगदी मी शांततेने भाजलेला आहे आणि कलर पण चेंज झालाय। तर मी आता इथे 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तुमच्याकडे म्हशीचं वगैरे कुठलंही असेल दूध तर तेही तुम्ही घेऊ शकता, म्हशीचं गाईचं दोन्ही। तर मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर आणि आता हे मी तापायला ठेवलेलं आहे एका टोपामध्ये। तर आता आपण 1 लिटर दुधाची बनवणार आहोत, तर हे व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे।
दूध पहिले तापवून घेतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. तर कुठलंही दूध असो, म्हशीचं किंवा गाईचं, ते पहिल्यांदा तुम्हाला तापवून घ्यायचं आहे. व्यवस्थित तापल्यानंतरच आपण पुढचे प्रोसेस करणार आहोत. तर आता दूध तापवतोपर्यंत आपण काय काय इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते बघूया. तर इथे मी साखर 1 वाटी घेतली आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर मनुके, पुन्हा काजू बदाम मी कट करून बारीक करून घेतले, चारोळे बेदाणे. त्याचबरोबर इथे बेसन पीठ भाजून घेतले, शेवई आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि जायफळ आपण सर्वात शेवटी नंतर किसून टाकणार आहोत. तर इथे आता दूध तापलेलं आहे, त्यामध्ये मी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता, स्टेप बाय स्टेप टाकायचं आहे आपल्याला. तर दूध पहिल्यांदा गरम करूनच घ्यायचं आहे, नाहीतर मग दूध फाटू शकतं किंवा खराब होऊ शकतं, नासू शकतं. त्यामुळे दूध पहिलं तापवून घ्यायचं आहे. आणि दुधामध्ये नंतर आपण साखर ॲड केली आहे, तर साखर पहिले ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर मग बाकी आपण इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. तर आता साखर विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवई टाकणार आहोत. तर शेवई टाकल्यानंतर मग पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित चमच्याने हलवून. तर 1 लिटर दुधामध्ये आपण शेवयाची खीर करणार आहोत. तर आता इथे मी साखर आणि शेवई घालून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण जे बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं ते थोडंसं थंड दुधामध्ये साईडला मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं साईडला दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर सर्वात शेवटी आपण इथे वेलची पूड टाकणार आहोत. तर इथे मी छोटे 2 चमचे वेलची पूड टाकलेली आहे. आणि सर्वात शेवटी आता आपण जायफळ किसून टाकणार आहोत. तर इथे सर्व इन्ग्रेडियंट मी टाकून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे काय अवेलेबल असेल तेवढे तुम्ही टाकू शकता इथे. आणि आता मी इथे जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे. तर जायफळाने वेगळीच टेस्ट येते, खूप छान स्मेल सुटलेला आहे. आणि सर्वात शेवटी आपण साजूक तूप हे 2 टेबलस्पून टाकायचे आहेत. तर साजूक तुपाने चव वेगळीच येते, चव खूप छान लागते. अगदी बासुंदीसारखी खीर होते. नक्की ट्राय करून बघा. कशी झाली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकताय. आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित ती उकळी घ्यायची आहे. म्हणजे त्यातल्या ज्या शेवया वगैरे आहेत, बेसन पीठ टाकलेलं, ते व्यवस्थित प्रॉपर शिजून त्याला एक दाटसरपणा आला पाहिजे म्हणजे त्या खिरीला. तर तो दाटसरपणा आल्यानंतरच मग आपण गॅस ऑफ करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 ते 3 वेळा असं अधूनमधून हलवत आहे. आणि अधूनमधून हलवायची, नाहीतर मग तुम्ही लो फ्लेमवर व्यवस्थित उकळी घ्यायला ठेवाल आणि मग ती खालून लागायचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चमच्याने अधूनमधून हलवून घ्यायचे. तर इथे उकळी आलेली आहे खिरीला, तुम्ही बघू शकताय. तर उकळी आल्यानंतर आपल्याला 1-2 ते 5 मिनिटामध्ये आपण गॅस ऑफ करणार आहोत. तर इथे आता दाटसरपणा आलेला आहे खिरीला आणि खूप छान स्मेल सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने मी बासुंदीसारखी शेवयाची खीर अगदी सिक्रेट पदार्थ घालून कशा पद्धतीने करायची ही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे. तर इथून तुम्ही बघू शकता, तर इथे मी अधूनमधून हलवत आहे. तर आता इथे खिरीचा कलरही चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे खीर. तर तुम्ही बघू शकता अगदी दाटसरपणा आलेला आहे आणि अगदी बासुंदीसारखी झालेली आहे. तर खूप छान चवीला लागते. नक्की ट्राय करून बघा आणि गरमागरम सर्व करा. तर आता 1-2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तर आता आपण गॅस ऑफ केलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता खीर खूप छान झालेली आहे. तर मी इथे चारोळे म्हणजे बेदाणे, तूप, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.